संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने आज न्यायालयात बोलण्याची इच्छा व्यक्त केली। आजच त्याच्यावर चार्ज फ्रेम करण्यात आले आणि यासाठी स्वतः वकील उज्ज्वल निक्कम हे वैयक्तिक हजर राहिले होते। कोर्टात काय झालं तर आरोपी वाल्मिक कराडला न्यायालयाने फटकारलं। आरोपी वाल्मिकने न्यायालयाकडे मला बोलण्याची इच्छा आहे, मला बोलू द्या असं म्हटलं होतं। माझ्यावरती राजकीय द्वेषातून हे आरोप झाले आहेत असं वाल्मिक कराडने न्यायालयात सांगितलं होतं। मग न्यायालयाकडून कराडला विचारलं गेलं की हा गुन्हा तुला कबूल आहे का, तर त्यावर वाल्मिक कराड यांनी नाही म्हणत मला बोलायचंय, मी काहीतरी सांगू इच्छितो असं म्हटलं। यावेळी न्यायाधीश पाडवतकर यांनी आरोपीला फटकारलं, तुम्हाला जेवढं विचारलंय तेवढंच उत्तर द्या, जास्त बोलू नका असं सुनावलं। यावेळी आरोपी वाल्मिक कराडने पुढे बोलताना म्हटलं की मला राजकीय द्वेषातून या गुन्ह्यात अडकवलं गेलं आहे असं त्याचं वाक्य होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढची सुनावणी ही 8 जानेवारीला होणार आहे। बीडच्या न्यायालयात आज आरोपीवर आरोप निश्चित करण्यात आले आणि याबाबत आज कोर्टात युक्तिवादही झाला। सरकारी पक्ष म्हणाला की हायकोर्टातले अर्ज हे निकाली निघाले आहेत। यासोबतच आज 4 नंबरचा आरोपी प्रतीक गुलेने ऍडव्होकेट परागजे हे त्याचे स्वतंत्र वकील दिले। यानंतर आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की आरोप निश्चितीकडे जाण्यापूर्वी ऍडिशनल एव्हिडन्स आम्हाला मिळालेले नाहीत, ते देण्यात यावे। फॉरेन्सिक कडून दिलेला लॅपटॉप मधला कॉपीजही आम्हाला मिळालेल्या नाहीत। जोपर्यंत कॉपी मिळत नाही तोपर्यंत पुरावा ऍक्सेप्ट करता येणार नाही। कॉपीज दिल्या जात नाही तोपर्यंत पुरावा रेकॉर्डवर घेऊ नये अशी विनंती त्यांनी केली। त्यावर सरकारी पक्षाकडनं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निक्कम म्हणाले की लॅपटॉप फॉरेन्सिक कडे आहे, हे खासगी पुरावे आहेत, त्याचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे आम्ही एवढा मोठा डेटा तुम्हाला देऊ शकत नाही आणि तपास अधिकाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला। त्यावर कोर्टाचं म्हणणं होतं की तुमच्याकडे पुरावा आल्यानंतर तात्काळ आरोपीच्या वकिलांना त्याची पूर्तता करावी। यावर सरकारी पक्षानं म्हटलं की पुरावा मिळाल्यानंतर तात्काळ दिला जाईल। दरम्यान आरोपी प्रतीक गुलेचे नवीन वकील म्हणाले की मला पेनड्राईव्ह मध्ये काय आहे ते पाहू द्या, मला काही दिवसाचा वेळही द्या। त्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आणि कोर्ट म्हणालं की याला बराच कालावधी गेलेला आहे, हे असं व्हायला नको। वारंवार वकील बदलून तेच कारण दिलं जात आहे, आज दिवसभरात तुम्ही पाहून घ्या। यानंतर याच नाराजीच्या स्वरात कोर्टाने सगळ्या आरोपींना विचारलं की कुणाकुणाला वकील बदलायचा आहे का, जर बदलायचा असेल तर आत्ताच बदलून घ्या। यावर आरोपी वाल्मिक कराड याचं उत्तर असं होतं की सगळ्या आरोपींचे वेगवेगळे वकील असतील आणि इतर सर्व आरोपींनी उत्तर दिलं की हो आम्हाला वकील बदलायचे। पण सरकारी वकील उज्ज्वल निक्कम म्हणाले की माननीय न्यायालयाने आज चार्ज फ्रेम करावा आणि मग कोर्टाने यावर शेवटी महत्वाचं स्टेटमेंट केलं आणि आपल्या विरोधात खंडणी मागणं, मारामार करणं, अपहरण करणे, हत्या करणे आणि जो खंडणीच्या आड येईल त्याला संपवणं अशा प्रकारचे गुन्हे हे तुमच्या विरोधात विविध कलमांना अन्वये दाखल केले आहेत। एकत्रितपणे समान उद्देश आपण हे गुन्हे केलेले आहेत आणि पुरावे नष्ट केलेले आहेत। याबाबत आपल्या विरोधात विविध कलमांना अन्वये गुन्हाही दाखल झालेला आहे। मकोका अंतर्गत देखील आपल्यावर गुन्हा दाखल आहे। या सर्व आरोपींना कोर्टाने म्हटलं की तुम्हाला तुमच्यावरती असलेले हे सगळे आरोप हे मान्य आहेत का, अशी विचारणा कोर्टाकडून केली गेली। त्यावर उत्तर देताना आरोपी वाल्मिक कराड यांनी 4 वेळेला आपल्यावरचे झालेले आरोप हे मानण्यासाठी नकार दिला, तर इतर आरोपींनी आम्हाला आरोप मान्य नसल्याचं म्हटलं। संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालं आणि आज चार्ज फ्रेम झाले। विशेष म्हणजे सरकारी वकील उज्ज्वल निक्कम आज सुनावणीसाठी स्वतः हजर होते आणि या गोष्टीचा फरकही पडलेला या ठिकाणी दिसतो। त्यांनी आरोपीचे वकील पुन्हा बदलण्याच्या संदर्भातही कोर्टाच्या बाहेर महत्वाचं स्टेटमेंट दिलं। न्यायालयाने याबाबत निश्चित असा निर्णय द्यावा असं ते म्हणाले। या प्रकरणात अजून काय अपडेट्स येतील ते मी तुम्हाला सांगतच राहू। तोपर्यंत यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी DC मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।